विधानसभा निवडणूक प्रचारावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचंही त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र आता शेतकऱ्यांच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महायुती सरकारनं घुमजाव केलाय. या पार्श्वभूमीवर आज शासकीय विश्रामगृहावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 5 एप्रिलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राधानगरी तालुक्यातील सरवडे या गावात विजयी सभा होणार आहे. या सभेला विरोध करण्याबरोबरच ही सभा उधळून लावण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला. यावेळी बोलताना देवणे यांनी महायुती सरकार हे सातत्यानं आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाही करत असल्याचा आरोप केला. या दडपशाहीला कोल्हापुरातील जनता भीक घालणार नाही. शक्तीपीठ महामार्ग रद्द करून आणि कर्जमाफीचा आदेश घेऊनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात पाय ठेवावा, अन्यथा त्यांची विजय सभा आम्ही होऊ देणार नाही. गनिमी काव्यानं या विजयी सभेला आम्ही विरोध करणार असल्याचा इशारा विजय देवणे यांनी यावेळी दिला. मागचा अनुभव जर बघितला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक जिल्हा पोलीस प्रशासनानं दडपशाहीचं धोरण ठेवलेलं आहे. आंदोलन करतात त्या आंदोलकांना अगोदरचे एक दिवस सकाळी आणि इतर टायमाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण यावेळेला पूर्ण तयारीनिशी आम्ही सर्व शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध हे आंदोलन करणार आहोत आणि हे प्रखरपणाने आणि उग्रपणाने करणार आहोत. समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी यावेळी बोलताना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं आणि कर्जमाफीचं आश्वासन देऊन देखील ते न पाळता शेतकऱ्यांची गद्दारी करत असतील तर ते कोल्हापुरातील शेतकरी आणि सामान्य जनता हे सहन करणार नसल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2,900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दररोज किमान 8 शेतकरी आत्महत्या करत असताना विजय मेळावा घेणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विजयी सभा आम्ही उधळून लावू, कुणाल कामराचं गाणं लावून उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विरोध होईल, असा इशारा गिरीश फोंडे यांनी दिलाय. 5 तारखेचं आमचं आंदोलन त्यांची सभा उधळणार असेल, त्यांना कोल्हापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही. देवणे साहेबांनी आता सांगितलं खरं की घोषणा करून यावं, पण आता शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती अजिबात विश्वास राहिलेला नाही. घोषणा करतील आणि दुसऱ्या दिवशी परत मुकरतील. तर कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना त्या कोल्हापुरातली खरी डोंगर झाडी दऱ्या जे काय आहेत, गुवाहाटीला जायची गरज नाही, कोल्हापूरचं पाणी त्यांना पाजू. दरम्यान इंडिया आघाडीने देखील शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी उद्या 4 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजता शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या बैठकीला गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शिवाजी कांबळे, कृष्णात पाटील, सुरेश बन्ने, किसान सभेचे नामदेव पाटील, दिनकर सूर्यवंशी, प्रकाश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.